प्रत्येक मुलीने लग्नाआधी हे 5 प्रश्न स्वतःला विचारल्याच पाहिजे. एक्झॅक्टली. सो आता मी तुम्हाला ते 5 प्रश्न तुमच्या डोळ्यापुढे मांडणार आहे. ओके. जर याचं उत्तर 70% नाही असेल, तर मी त्याचं सोल्युशन पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, जर उद्या मला स्वतःचे पैसे कमवावे लागले, तर मी कमवू शकेन का? कारण रियालिटी अशी आहे, स्वतःच्या कमाईमुळे कॉन्फिडन्स वेगळाच येतो. एक्झॅक्टली. ओके. जर स्वतःचे पैसे स्वतःजवळ असेल तर एक सेल्फ कॉन्फिडन्स येतो आणि एक सेल्फ रिस्पेक्ट पण आपली वाढते. ओके. कारण की कधी पण कुठे पण आपण बाहेर गेलं, ठीक आहे, ट्रिप्सला गेलं, काही खरेदी करायला गेलं, तर आपल्याला नवऱ्यावर डिपेंड राहण्याची गरज नाही पडली पाहिजे किंवा पॅरेंट्सवर डिपेंड राहण्याची गरज नाही पडली पाहिजे. दुसरा क्वेश्चन आहे, माझ्याकडे अशी कोणती स्किल आहे ज्याच्यामुळे मी घर बसल्या काम सुरू करू शकते? डिग्री असणं आणि स्किल असणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक्झॅक्टली. ओके. आता काय असतं माहिती का, लग्न झालं तुमचं, ठीक आहे, तुम्ही जॉबवर पण असेल, सेल्फ इंडिपेंडंट आहे लग्नाआधी. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आहे. मग काही वेळ असा येतो, मॅटर्निटी लिव्ह, ठीक आहे, घरची रिस्पॉन्सिबिलिटी वाढून जाते. ओके. बेबी केअर अँड ऑल द थिंग्स. त्यामुळे नाही का तुम्हाला जे फुल टाईम जॉब तुम्ही जे करत आहे ना, ते सोडावं लागते. आज मला असे भरपूर गृहिणी मला मेसेजेस करतात, बिकॉज आय एम जस्ट guiding or mentoring. There are lots of housewives I already mentored or guided, okay, in Maharashtra, ज्याच्यामुळे ते सेल्फ इंडिपेंडंट झालेले आहे. ओके. आणि त्यांनी मला नाही का आधी हाच प्रश्न विचारला होता की अंकित, माझी मॅटर्निटीमुळे नाही का मी जॉब सोडली आहे, बेबीमुळे जॉब सोडली आहे, कारण की मला त्यांना वेळ द्यायचा आहे. ओके. त्या कारणामुळे नाही का, सो हे क्वेश्चन्स माझ्या पुढे आले म्हणून हा क्वेश्चन मी तुमच्या पुढे मांडला की असे काही स्किल आहे का जे म्हणजे तुम्हाला पैसे कमवून देणार? आजच्या 21st सेंचुरीमध्ये डाटा एंट्रीची जॉब कोणी देणार नाही. ओके. कारण की AI, ChatGPT ह्या सगळ्या गोष्टी ट्रेंडिंग आहे. सो असे काही स्किल आहे जे तुम्हाला घरून पैसा कमवून देणार, बाहेर जायची गरज नाही, जिथे तुम्ही घरची पण रिस्पॉन्सिबिलिटी टेक केअर करणार, ठीक आहे, आणि बाळाची, ओके, आपल्या सन डॉटरची पण तुम्ही टेक केअर व्यवस्थित करू शकता. ओके. सो असे काही स्किल शिका ज्याच्यामुळे तुम्ही घरी बसल्या बसल्या पैसे कमवू शकता. ठीक आहे. आजच्या डेटमध्ये डिग्रीपेक्षा स्किलला जास्त व्हॅल्यू आहे. मी ऑलरेडी स्किलमुळेच तुमच्यापर्यंत पोहोचलेलो. ओके. सो स्किल शिका आणि खूप चांगल्या पद्धतीने घरी बसल्या बसल्या इन्कम जनरेट करा. ते मी व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार आहे सोल्युशन, जर 70% तुमच्या या क्वेश्चनचे आन्सर नाही असेल तर. ओके. सो नाव वी फॉरवर्ड टू नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन आहे, मी आयुष्यभर फक्त रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळणार आहे की स्वतःची एक आयडेंटिटी पण बनवणार आहे? ठीक आहे. स्वतःचं नाव कमवण्याची फिलिंग वेगळीच असते, लिटरली. ओके. रिस्पॉन्सिबिलिटीज फक्त नाही करायचे, म्हणजे लग्न होते, रिस्पॉन्सिबिलिटीज असते, म्हणजे घरचं स्वयंपाक करणं, बाळाला सांभाळणं, नवऱ्याचं टिफिन रेडी करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे येतात लाईफमध्ये. पण आपली ओळख आपण हारून बसतो की तुम्ही कोण आहे. अरे, दिस इज द मदर ऑफ रोहित, दिस इज द मदर ऑफ सूरज. ओके. तुमची आई काय करते? माझी आई हाऊसवाईफ आहे. ठीक आहे. आधी चालत होतं, पण आजचा जो ट्रेंड आहे, आपला जो ट्रेंड आहे, ओके, याच्यामध्ये हा पुरेसा नाही ना. आयडेंटिटी वेगळी असायला पाहिजे. होऊ शकते ते डिजिटल एंटरप्रेनर असेल, ओके, एक बिझनेस वुमन असेल, राईट, एक कोचिंग टीचर असेल, एक ड्रॉप शिपर असेल, ओके, एक फ्रीलान्सर असेल, एक ॲफिलिएट मार्केटर असेल. असे भरपूर मी जे तुम्हाला नाव सांगताय ना, हे डिजिटली नाव सांगत आहे, ज्याच्यामुळे तुम्ही आपली स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या लाईफमध्ये ग्रो करू शकता आणि पॅरेंट्स पण तुमच्यावर प्राऊड फील करणार. ओके. असे भरपूर आहे, मी तुम्हाला दाखवणार रिअल एक्झाम्पल्स, मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये दाखवणार. ओके. हे प्रश्न कंप्लीट झाल्यावर. चौथा क्वेश्चन आहे, जर माझ्या आयुष्यात कठीण वेळ आली तर मी मेंटली आणि फायनान्शियली स्ट्रॉंग आहे का? स्ट्रॉंग मुली जन्माला येत नाही, त्या स्वतःला बनवतात. ओके. कधी एमर्जन्सी, खूप काही गोष्टी आपल्या पुढे घडतात आणि जास्त तर फायनान्शियलीच प्रॉब्लेम असते. जर काही कठीण परिस्थिती डोळ्यासमोर आली तर कुठे ना कुठे पैशाची कमतरता पडते, तर एकटा माणूस त्या गोष्टी सगळ्या हँडल नाही करू शकत. जर दोघेही नवरा बायको सोबत असेल, दोघेही 50-70-30चा रेशो पण पकडला दोघांकडून, 30%
वुमनकडून पण सपोर्ट भेटला आणि 70% मेनकडून पण सपोर्ट भेटला, तर खूप साऱ्या गोष्टी नाही का टॅकल होऊ शकते लाईफमध्ये. सो ते मेंटली आणि फायनान्शियली प्रिपेअर राहणं खूप खूप गरजेचं आहे. ओके, हे आता आपल्याला काही नाही वाटत, लग्न झाल्यावर सगळं स्मूथ वाटते, पण जेव्हा तो प्रसंग येतो ना, मग तिथं मग कुठे ना कुठे आपल्याला नाही का गिल्ट होते की यार मी का बरं नाही काही असं वेगळं करू शकली. घरचं काम करता व्हेरी गुड, इट्स अ व्हेरी रिस्पेक्टेबल. ओके, खूप मोठं काम आहे घरचं काम पण करणं, किचन सांभाळणं, घर, हे असं म्हणजे खूप मोठं काम आहे ते, मेहनत आहे त्याच्यामध्ये पण. पण कुठे ना कुठे त्या थ्रू पैसे पण आपल्याला आल्या पाहिजे ना, जेणेकरून आपण जेव्हा कोणतं पण प्रसंग आपल्या पुढे येणार तर त्या गोष्टीला आपण टॅकल करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी टॅकल करता मग ह्या सगळ्या ड्युटी नाही का ऑटोमॅटिकली स्विच ऑफ होतात. यू विल हायर मेड फॉर दिस, यू आर नॉट मेड. ओके ना, तुम्ही त्या गोष्टींसाठी हायर करू शकता ना, जर तुम्ही फायनान्शियली आणि मेंटली प्रिपेअर असेल तर. बट कधी पैसा आल्यावर. सो 5वा प्रश्न आहे, मी आज जे आयुष्य जगताय ते खरंच माझ्या ड्रीम लाईफ जवळ घेऊन जात आहे का, की मी फक्त दिवस ढकलतोय? स्वप्न तर असेल ना, स्वप्न पाहिलंय की मला डॉक्टर बनायचं आहे, मला MBBS करायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला आर्किटेक्चर व्हायचं आहे, मला ऑफिसर बनायचं आहे, मला पायलट बनायचं आहे. खूप सारे तुमचे ड्रीम्स आहे. ओके, आता लग्न जवळ आलं तर ते ड्रीम्स कुठे ना कुठे दूर चालले, असं पण होऊ शकते. किंवा फक्त आता स्टडीज सुरू आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहे, मग नंतर लग्नानंतर विचार करणार. ओके, कुठे ना कुठे मग ते ड्रीम दूर गेल्यासारखे होते, जेव्हा घरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते सगळ्या काही गोष्टी घडतात. मला माहिती आहे, मला लिटरली मी खूप साऱ्या हाऊसवाईफ सोबत 1 to 1 कम्युनिकेट केलं आहे, 1 to 1 मी मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली आहे, मी गायडन्स प्रोव्हाइड केला, तर खूप साऱ्या गोष्टी त्यांनी रिव्हील करतात. ठीक आहे, पॅरेंट्स इश्यू, घरचं इश्यू, रिस्पॉन्सिबिलिटी, मॅटर्निटी, ओके, फायनान्शियल अनस्टॅबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करावं लागते. आणि ते एकट्याकडून एक फ्रस्ट्रेशन वेळ येऊन जाते मग. आणि फक्त तेव्हा एकच वस्तू आपल्याला वाचवते, ते म्हणजे पैसा. ओके, सो यू जस्ट हॅव टू बिकम सेल्फ इंडिपेंडेंट. आता ते कसं सेल्फ इंडिपेंडेंट आपण होऊ शकतो आजच्या डेटमध्ये? आता मी 5 प्रश्न तुम्हाला सांगितले, जर 70% नाही असेल तर आता ऐकून घ्या की आता डिजिटल एज आहे. ठीक आहे, इथे तुम्ही फ्रीलान्सिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, ग्राफिक डिझायनर म्हणून, कॉपी रायटर, कॉन्टेंट रायटर, ह्या स्किल शिकून नाही का खूप चांगली इन्कम घरी बसल्या बसल्या कमवू शकता. ठीक आहे, माझ्या टीममध्ये एक एक्झाम्पल आहे, ते मी तुम्हाला स्क्रीनवर आता शो करत आहे. आता माझ्या टीममध्ये दिव्यानी ताई आहे, त्यांना फ्रीलान्सिंग करून रिझल्ट भेटलेला आहे, कारण की त्यांनी कॅनवा डिझाईन आणि टेम्पलेट्स बनवणं शिकलं आणि त्यांना क्लायंटचा प्रोजेक्टसुद्धा भेटला. सो ताई, सांगा तुमचा एक्सपिरियन्स. सर, मी मागच्या महिन्यात ना, म्हणजे त्यांनी माझी प्रोफाईल चेक केली, डॉक्टर्स म्हणून आहेत ते उंडे डॉक्टर, तर त्यांना खूप आवडलं. तर त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्या फार्मासाठी पॅम्पलेट आणि व्हिडिओज वगैरे बनवून देणार का म्हणून. तर मी त्यांना हो म्हणून सांगितलं. त्यांनी 2 ते 3 दिवस बघितलं की कसं करते, काय करते. मग त्यांनी डायरेक्टली वर्क दिलं मला मंथलीचं, आणि त्यांनी पे आउट पण केलं ते. सो तुम्ही सुद्धा डेली बेसिसवर फ्रीलान्सिंग करून खूप चांगली इन्कम जनरेट करू शकता, ॲफिलिएट मार्केटिंग करून खूप चांगली इन्कम जनरेट करू शकता. मी ॲज अ 9 to 5 होल्डर जॉब करत असतानाच काही डिजिटल स्किल शिकायला सुरुवात केली, रोज संध्याकाळी 6 ते 9च्या मधामध्ये, जसं की कॉपी रायटिंग, कॉन्टेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग. ते शिकल्यावर मी इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केले. स्टार्टिंगला रिझल्ट्स नव्हते, बट हळूहळू जेव्हा मी कन्सिस्टन्सी ठेवली तर माझी आयडेंटिटी पण नाही का फेसबुकवर खूप चांगल्या पद्धतीने झाली, इंस्टाग्रामवर खूप चांगल्या पद्धतीने झाली. इथे तुम्ही बघू शकता, इंस्टाग्रामवर माझे 27,000 पेक्षा फॉलोअर्स आहे, आणि फेसबुकवर सुद्धा 33,000 पेक्षा जास्त माझे फॉलोअर्स आहेत, 34 झालेले आहे. ओके, सो हे सगळं जे फॉलोअर बेस आहेत, इट्स कम फ्रॉम माय डिजिटल स्किल्स. ओके, जे मी शिकलो, इम्प्लिमेंट केलो, राईट. आता मी यूट्यूबवर आहे, प्लीज सपोर्ट टू माय यूट्यूब चॅनल, सबस्क्राईब करा चॅनलला. असे भरपूर मी तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येणार, जे की तुमच्या लाईफमध्ये त्याचा इम्पॅक्ट खूप पडणार आहे. ओके, सो ह्या सगळ्या स्किल्स शिकले, इम्प्लिमेंट केले, त्या अकॉर्डिंग मला क्लायंट्स पण भेटले, त्यांच्यासोबत मी ॲज अ फ्रीलान्सर म्हणून वर्क केलं आहे. ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये खूप चांगले कमिशन्स जनरेट केले. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ग्रॅज्युअली व्हायला लागल्या आणि मला अवॉर्डसुद्धा भेटले. ओके, सो तुम्ही सुद्धा जे मी केलं ते तुम्ही सुद्धा करू शकता, आणि असे भरपूर गृहिणी करताय, ऑलरेडी मी तुम्हाला शो केलेला आहे.
ओके. सो आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर नाही सांगू शकत. ओके. त्यासाठी तुम्ही काय करा, कमेंटमध्ये हाय अंकित म्हणून कमेंट करा. त्यानंतर माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला भेटणार, मला व्हॉट्सअप करा. त्यानंतर मी तुम्हाला सगळी डिटेल्स स्टेप बाय स्टेप प्रोव्हाइड करणार. मग त्यानंतर जे पण काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल, आपण कॉलवर बोलू. सगळे डाऊट आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करून या बिझनेसची सुरुवात, या वर्कची सुरुवात घरी बसल्या बसल्या करू आणि ग्रो करूया. ओके. बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हाय अंकित म्हणून टाईप करा. सी यू. थँक्यू सो मच.